नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रेयश कवडे. मी कवडे क्लासेस अकॅडमी या युट्यूब चॅनल मधून तुमचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण शिकतोय पार्ट 1 10वीच्या पार्ट 1 अल्जेब्रा मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आपलं 4थं लेक्चर आहे. मग याच्यामध्ये आपण बघणार आहे नेचर ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड रिलेशन बिटवीन क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोएफिशियंट. आपण मागच्या लेक्चर्स मध्ये बघितलं की फॉर्म्युला मेथड आपण बघितले, त्याचे सॉल्व एक्झाम्पल बघितले त्याचे, आणि त्याचबरोबर त्याचे आपण प्रॅक्टिसेस सुद्धा बघितले. याच्यामध्ये आपण बघणार आहे की जे नेचर ऑफ रूट्स असतात, की क्वाड्रॅटिक जे इक्वेशन आहे आपलं, की त्याचे नेचर कसं असतं ते आपण याच्यामध्ये बघणार आहे. बघा, सर्वात पहिल्यांदा नेचर ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपण पहिल्यांदा इक्वेशन मध्ये आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपलं स्टँडर्ड इक्वेशन येते. कुठलं येतं? ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हे येतं आपलं स्टँडर्ड इक्वेशन. याच्यामध्ये आपल्याकडे a असतो, b असतो आणि c असतो. फॉर्म्युला मेथड मध्ये आपण त्याचा फॉर्म्युला बघितला, अल्फा आणि बीटा या दोन व्हॅल्यू आल्या आपल्या. कुठल्या येणार आहेत? आता इथे मी फक्त x लिहितो. x बरोबर अल्फा बीटा येतात मायनस b प्लस मायनस रूट मध्ये b² मायनस 4ac अपॉन 2a. हे झालं आपलं स्टँडर्ड, आपला जो फॉर्म्युला स्टँडर्ड इक्वेशन आणि त्याचा फॉर्म्युला रूट्स काढण्यासाठी. हे काय आपले रूट्स निघतात. रूट्स काढण्यासाठी आपण हा फॉर्म्युला वापरतो. मग ह्याच्यामध्ये आपण नेचर कसं ओळखणार, की बाबा की कसं ओळखणार की तुझे रूट्स कुठल्या टाईपचे येणार, तर ते कशाला ओळखलं जातं? तर ह्याच्यावर b² मायनस 4ac ह्याला म्हणतात डिस्क्रिमिनंट. काय म्हणतात? डिस्क्रिमिनंट. त्याला अजून एक अक्षर पण दिलंय डेल्टा. डेल्टा म्हणजे बघा डिस्क्रिमिनंट किंवा डेल्टा. डेल्टा म्हणतात. हे काय येतं? b² मायनस 4ac. हे काय आहे आपलं? की हे आपलं डिस्क्रिमिनंट आहे. ह्याची व्हॅल्यू आपण ठरवू शकतो की बाबा हे जे रूट्स आहेत ते काय येणार आहे की सेम येतील. याच्यामध्ये 3 टाइप्स. एक मध्ये काय असतं की रिअल अँड अनइक्वल, म्हणजे याच्यामध्ये जे रूट्स येतात ते खरोखरचे येतात. व्हॅल्यूज काय येतात? रिअल येतात आणि त्यांची जी व्हॅल्यू असते ती वेगवेगळी असते. एक व्हॅल्यू मोठी आणि लहान. अनइक्वल म्हणजे काय येणार? एक मोठी एक लहान. दुसरं काय येणार आहे? रिअल अँड इक्वल. याच्यामध्ये जे व्हॅल्यूज येणार, जे रूट्स येणार ते काय येणार आहे? सेम येणार. आपण सॉल्व एक्झाम्पल मध्ये किंवा मागच्या एक्सरसाइज मध्ये आपण बघितले, प्रॅक्टिस सेट मध्ये बघितले की बाबा काय काय याच्यामध्ये काय येतं की ज्या रूट्स असतात ते दोन्ही सेम टू सेम येतात. एकच रूट येतं जे दोन ह्याच्यामध्ये येतं. आणि तिसरं येतं की नॉट रिअल, जे खरे येत नाही. कसं ठरवतो आपण? की समजा बघा, आपण जर हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं बघितलं की याच्यामध्ये काय की b² मायनस 4ac जे डिस्क्रिमिनंट आहे, डेल्टा जो आहे, याच्यामध्ये 3 टाईप येतात. की जो डेल्टा आहे तो काय येतो? 0 पेक्षा मोठा आहे. काय तो 0 पेक्षा मोठा आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये अख्ख्या रूटची व्हॅल्यू काय येते? काही ना काहीतरी सिग्निफिकंट व्हॅल्यू. म्हणजे 0 पेक्षा मोठे म्हणजे त्याची व्हॅल्यू 1 येईल, 1 येईल, 2 येईल, 3 येईल, काही येऊ शकते. आणि ती काय होणार आहे? प्लस मायनस येईल. म्हणजे एकदा अधिक एकदा वजा. म्हणजे इथं आपल्या लक्षात काय येते की मायनस b आपण रूट मध्ये काय घेऊ? त्याची व्हॅल्यू समजा आली 4 आली किंवा 1 आली व्हॅल्यू. याची b² मायनस 4ac ची व्हॅल्यू काय आली? 0 पेक्षा मोठी आहे म्हणजे काय झालं? आपण 1 आली. म्हणजे पूर्ण याची व्हॅल्यू काय आली? 1 आली. रूटच्या व्हॅल्यूमध्ये काय करणार? 1 म्हणजे प्लस मायनस 1 अपॉन 2 येईल. काही असेल याच्यामध्ये काय होणार आहे की तर एकदा प्लस 1 येणार, एकदा मायनस 1 होणार. म्हणजे व्हॅल्यू काय होणार आहे? 1 जादा येणार आहे, 1 कमी येणार आहे. बरोबर? एक व्हॅल्यू काय असणार आहे? वाढणार आहे, कमी असणार. त्यामुळे इथं जेव्हा व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी असते तेव्हा काय येतं? ते रिअल अँड अनइक्वल. दुसरं काय? डेल्टाची व्हॅल्यू काय येते? 0 येते. डेल्टाची व्हॅल्यू काय येते? 0. आता जर समजा याची व्हॅल्यू अख्खी जर 0 आली, म्हणजे अख्खं ब्रॅकेट जे आहे ते काय होणार? 0 येणार. राहिलं काय? मायनस b अपॉन 2. इथं दुसरं रूट निघेल का? प्लस नाहीये, मायनस नाही, काहीच नाहीये. म्हणजे इथं काय होणार? हे एकमेव रूट येणार. म्हणजे इथं काय होणार आहे की 2 रूट्स तर आहेत, मग दोन्ही काय सेम असणार आहे. इथं काय म्हणणार आपण? रिअल अँड काय येणार आहे? इक्वल. ठीक आहे. आणि तिसरी केस आहे ज्याच्यामध्ये डेल्टाची व्हॅल्यू काय येणार आहे? 0 पेक्षा
लहान काय येणार आहे 0 पेक्षा लहान 0 पेक्षा बारकी येणार आहे म्हणजे काय असणार आहे त्याची जी व्हॅल्यू असणार आहे ती काय असणार आहे निगेटिव्ह असणार 0 पेक्षा लहान म्हणजे काय असणार निगेटिव्ह जर रूट मध्ये b स्क्वेअर मायनस 4ac ची रूट मध्ये व्हॅल्यू काय आली निगेटिव्ह म्हणजे ही काय आहे इररेशनल नंबर आला इररेशनल पण आहे हा कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आकडेवारीचा कन्सेप्ट आहे की हा काय असणार आहे इरेशनल नंबर आहे सॉरी इरेशनल कॉम्प्लेक्स नंबर आहे हा रिअल नंबर मध्ये नाही हे नॉट रिअल हे रूट्स काय असतात रिअल नंबर नाही आपण सुरुवातीला बघितलेलं की आपल्याकडे पहिल्यांदा नॅचरल नंबर्स असतात त्याच्यानंतर आपल्याकडे होल नंबर येतात त्याच्यानंतर आपल्याकडे इंटिजर येतात त्यानंतर आपल्याकडे काय येतात रॅशनल येतात त्यानंतर दुसरं असतात इररॅशनल येतात आणि दोघं मिळून काय म्हणतात आपलं रिअल नंबर काय तर रिअल नंबर बनतात पण हे जे रूट ह्याच्यामध्ये जे निगेटिव्ह आहे ते काय येतात निगेटिव्ह रूट मध्ये निगेटिव्ह हे रिअल नंबर नाही वास्तव संख्या नाहीये याला म्हणतात कॉम्प्लेक्स नंबर जे रिअल नंबर तुम्ही 8वी पर्यंत हे शिकलाय याच्यामध्ये काय येतं कॉम्प्लेक्स नंबर हा एक वेगळ्या गटाने तुम्ही 11वी मध्ये शिकणार आहे जो रिअल नंबरच्या बाहेर येतो हा गट ठीक आहे मग पुढे बघू आपण नेचर ऑफ रूट्स कशा प्रकारचे येणार तेच आपल्याला बुक मध्ये दिलेले की आपल्याला फंडामेंटल फॉर्म्युला माहिती मायनस बी प्लस मायनस रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2 हा फॉर्म्युला माहिती ज्याचे इक्वेशन हे स्टँडर्ड इक्वेशन त्यामध्ये एबीसी ची व्हॅल्यू वापरून ते आपण टाकतो तर आपल्याला व्हॅल्यू भेटतात मग त्याच्यामध्ये रूट्स ऑफ द इक्वेशन आर रिअल अँड इक्वल याच्यामध्ये जेव्हा याची व्हॅल्यू 0 येते तेव्हा काय होतं रूट मध्ये प्लस मायनस 0 होतं म्हणजे प्लस 0 मायनस 0 म्हणजे त्यामध्ये काही फरक पडत नाही दोन्ही रूट्स काय येतात सेम येतात मग दुसरं काय की जर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जर 0 पेक्षा काय आली मोठी आहे काय आली 0 पेक्षा मोठी आली मग तेव्हा काय होणार आहे की व्हॅल्यू मध्ये एकदा प्लस रूट येणार आहे एकदा मायनस रूट मध्ये येणार म्हणजे काय म्हणून व्हॅल्यू एक मोठी एक लहान आणि जर व्हॅल्यू 0 पेक्षा लहान असेल तर काय होणार आहे जी व्हॅल्यू असणार आहे नॉट रिअल आर नॉट रिअल मी जे सांगितलं तेच इथं बुक मध्ये दिलेलं आहे तुम्हाला अँड द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रिअल ते रिअल येणार नाही मग इथं बघ एक लाईन थोडीशी महत्वाची द नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डिटरमाइंड बाय द व्हॅल्यू बी स्क्वेअर मायनस 4ac याच्यामधून बी स्क्वेअर मायनस 4ac हे वापरून आपण ते क्वाड्रॅटिक इक्वेशनचे नेचर ठरवू शकतो इथं b square minus 4ac is called discriminant काय discriminant हे म्हटलं जातं of quadratic equation and is denoted by Greek letter a delta हा त्रिकोण काढला जातो त्रिकोणाला काय म्हणतात डेल्टा असं म्हटलं जातं मग बऱ्याच वेळा पुढे काय डायरेक्ट डेल्टाची व्हॅल्यू काढायला सांगतील किंवा डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढा असं म्हटलं जातं मग याच्या पुढे डायरेक्ट सॉल्ट एक्झाम्पल घेऊ आपण फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट x स्क्वेअर डिस्क्रिमिनंट ऑफ x स्क्वेअर प्लस 10x वजा 7 इथं नेहमीसारखं आपलं पहिलं वाक्य काय असणार आहे कम्पेअर आपण म्हणणार कम्पेअर इक्वेशन बी काय म्हणणार आपण ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 याच्यामध्ये आपण ते कम्पेअर करणार आपण आपल्याला काय भेटणार बी गेट आपल्याला काय भेटणार आहे a ची व्हॅल्यू a भेटणार आपल्याला 1 बी भेटणार आपल्याला 10 आणि सी काय भेटणार आपल्याला -7 त्याला म्हणायचं की आपल्याला एबीसी या तीन व्हॅल्यूज भेटतात मग आपण काय करणार आहे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची मग आपण म्हणणार डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac फक्त एवढं रूट मध्ये टाकायचं फक्त एवढी व्हॅल्यू ही काय येणार आहे डेल्टाची याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची बी ची व्हॅल्यू बी काय आहे तिथं 10 चा वर्ग वजा 4 गुणिले एक आहे 1 गुणिले सी काय वजा 7 10 चा वर्ग 100 इथं वजा वजा अधिक 4 7 28 काय ना 128 बस आपल्याला इथे काय सांगितलं फक्त डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढा जर आपण म्हटलं की बाबा त्याचे रूट्स काय किंवा नेचर कसं येईल त्याच्यावर तर काय येणार हे 0 पेक्षा मोठं आहे म्हणजे आपण काय म्हणणार रिअल आणि अनइक्वल येणार सेम दुसरं सॉर्ट एक्झाम्पल बघू आपण दुसरं सॉर्ट एक्झाम्पल काय झालं डिटरमाइन नेचर ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इथून आपल्याला काय काढायचंय नेचर काढायचं आपण काय म्हणणार सेम प्रकारे पहिलं लाईन असणार आहे आपण कंपेअरिंग किंवा कम्पेअर
compare above equation with ax square plus bx plus c is equal to 0. ओके, हे आपलं स्टँडर्ड इक्वेशन आहे. इथून आपल्याला काय भेटणार? a ची व्हॅल्यू भेटणार आहे. a बरोबर काय भेटतं इथं 2, b बरोबर इथं काय भेटतं इथं -5 आणि c इज इक्वल टू 7. तर आपले काय भेटते? आपल्याला abc ची व्हॅल्यू भेटते. इथं आपण काय म्हणणार? आपल्याला नेचर काढायचं म्हणजे तो डेल्टा काढला पाहिजे. इथं आपण देणार डेल्टा इज इक्वल टू b स्क्वेअर -4ac. ठीक आहे, इथं आपण काय म्हणणार? b स्क्वेअर म्हणजे -5 चा स्क्वेअर -5 चा वर्ग बरोबर 4 गुणिले a किती आहे 2 गुणिले c किती आहे 7. 5 चा वर्ग 25 वजा 4 गुणिले 8 7 56. इथं व्हॅल्यू काय येते? इथं 56 मधून 25 गेले, 6 तून 5 गेले 1, 5 तून 2 गेले 21. इथं येणारे व्हॅल्यू -21. म्हणजे इथं काय होणार आहे? जी डिस्क्रिमिनंटची जी व्हॅल्यू आहे ते काय आहे? ते निगेटिव्ह आहे. हे काय आहे? डेल्टा. तिला आपण काय म्हणणार? डेल्टा इज इक्वल टू b स्क्वेअर -4ac. ही काय आहे? 0 पेक्षा लहान आहे. देअरफॉर इथं आपण म्हणणार इथं लास्टला आपण सर्वात खाली आन्सर मध्ये द्या. आन्सर the roots of above equation, the roots of equation, the roots of above equation are not real. Correct? Not real ला अंडरलाइन करायचं. आपण बोर्डच्या पॅटर्न विषयी तुम्हाला देतो. हे जे सगळे एक्झाम्पल आहे तुम्ही बोर्डच्या मेथडला जेव्हा तुम्ही बोर्डचा पेपर असणार असा प्रश्नाला अशाच प्रकारे लिहायचा प्रयत्न करा. तुम्हाला जेवढं त्यापैकी आठवण जेवढं जास्त तुम्हाला लिहायचं तेवढं अशाच प्रकारे लिहा. तुम्हाला पैकीचे पैकी मार्क नक्कीच मिळतील. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण. पहिलं एक्झाम्पल घेऊ, दुसरं एक्झाम्पल घेऊ. पुढचं एक्झाम्पल बघण्याच्या आधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. आणि मेन तो जो आपला तुम्ही जर चॅनल बघत असताल आता जर हा व्हिडिओ बघत असाल तर त्याला लाईक करा. म्हणजे माझ्या लक्षात येईल किती मुलं या आवडीनं बघतायत ते. पुढं आपल्याला पुढचं एक्झाम्पल काय दिले? एक्स स्क्वेअर अधिक 2x वजा 9 इज इक्वल टू 0. आपण यांना कम्पेअर अपॉन इक्वेशन विथ ax square plus bx plus c equal to 0. ठीक आहे, मग आपल्याला काय भेटते? a is equal to 1, b is equal to अधिक 2, c is equal to काय भेटतं आपल्याला? -a, b आणि c. abc ची व्हॅल्यू भेटली. मी आपण काय म्हणणार? पुन्हा डेल्टाची व्हॅल्यू काढणार. डेल्टा इज इक्वल टू b स्क्वेअर -4ac. b ची व्हॅल्यू काय मिळाली? 2 चा वर्ग वजा 4ac 4 गुणिले a काय 1 गुणिले c काय -2 चा वर्ग 4 वजा काय मिळणार? अधिक 4 9 36. 36 आणि 4 36 आणि 4 40. तर डेल्टाची व्हॅल्यू काय? 40 म्हणजे 0 पेक्षा मोठी आहे. मी तर देणार आपण डेल्टा इज इक्वल टू b स्क्वेअर -4ac. हा काय इज इक्वल टू तो हे काय देऊ आपण? 0 पेक्षा मोठे. म्हणजे तो व्हॅल्यू काय आहे? ती 0 पेक्षा मोठी आहे. म्हणजे याचे जे रूट्स असणार आहेत ते काय असणार आहे? रिअल आणि अनइक्वल असणार. पण इथं आपण एका वाक्यात लिहिलं, इथं आन्सर द्यायचं, इथं खाली आन्सर द्यायचं. इथे लिहिण्यापेक्षा मी काय करतो? इथं खाली लिहितो. काय लिहिणार आपण? आन्सर द रूट्स ऑफ above equation are real and unequal. ठीक आहे, आज काय आहे? आर रिअल अँड अनइक्वल. याचे जे रूट्स असणार आहे ते काय असणार आहे? रिअल खरे आहे आणि अनइक्वल म्हणजे एक रूट मोठा असणार एक रूट छोटा असणार. पुढे एक एक्झाम्पल पुढे इक्वेशन आलं इथं घाबरायचं नाही. म्हणजे रूट आले रूट मध्ये आले काय असतं? अवघड दिसायला अवघड सोडवायला सोपं आहे. इथं फक्त डेल्टाची व्हॅल्यू काढायची. सेम प्रकारे पहिल्यांदा आपण काय म्हणणार? कम्पेअरिंग
above equation with a square plus bx plus c is equal to g. ठीक आहे, याच्यामध्ये एबीसी ची व्हॅल्यू काढायची. ए काय येणार आहे √3, बी इज इक्वल टू 2√3, सी इज इक्वल टू √3. ओके, आपल्याकडे ए बी आणि सी हे तीन भेटले आपल्याला. एबीसी ची व्हॅल्यू भेटली. मग आता आपण काय करणार, डेल्टाची व्हॅल्यू काढणार. डेल्टा काय करणार आपण, डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. ठीक आहे, मग बी ची व्हॅल्यू काढणार 2√3, बी ची व्हॅल्यू काय 2√3 ब्रॅकेट स्क्वेअर वर 4 गुणिले ए काय √3 गुणिले सी काय, सी पण √3. आता सोपं झालं. 2√3 चा वर्ग काय, 2√3 चा वर्ग म्हणजे काय, एखाद्या संख्येचा वर्ग म्हणजे ती संख्या गुणिले ती संख्या. म्हणजे आपण करू 2√3 गुणिले 2√3. तर या दोघांचा गुणाकार करू 2 दुनी 4. √3 गुणिले √3 काय असतो, फक्त 3 असतो. म्हणजे 4 3 12. यांचा गुणाकार काय येणार, 2√3 चा वर्ग काय येणार आहे 12. इथे येणार 12 वजा यांचा गुणाकार काय येणार 4 गुणिले √3 गुणिले √3 3, 4 3 12, 12 वजा 12 इथे व्हॅल्यू काय येते 0. इथे डेल्टाची व्हॅल्यू काय येते 0. इथे आपण लिहिणार डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0. इथं डेल्टाची व्हॅल्यू काय येते 0. म्हणजे आपण काय लिहिणार, इथं आन्सर मध्ये लिहिणार आन्सर काय नाही, द रूट्स ऑफ above equation are काय ना रियल अँड इक्वल. रियल आणि इक्वल. शक्यतो कसं असतं, जेव्हा डेल्टाची व्हॅल्यू 0 येते म्हणजे ही संख्या काय असते, एक वर्ग राशी. काय असते, वर्ग राशी. ठीक आहे, पुढं हे तिसरं एक्झाम्पल आहे. तर नेक्स्ट एक्झाम्पल मग आपण आता दुसरं काय दिलं आपल्याला, इथं हा एक पहिला टॉपिक झाला नेचर ऑफ रूट्स. दुसरं काय, रिलेशन बिटवीन द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन कोएफिशिएंट. आता आपण रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन रूट्स कशी काढले आपण, अल्फा आणि बीटा हे आपले दोन रूट्स आहेत. एक अल्फा म्हणजे काय +2, बीटा म्हणजे -2. ह्याचं रिलेशन आणि काय सांगितलं कोएफिशिएंट म्हणजे ए बी सी ची व्हॅल्यू. म्हणजे जर आपल्याला उलट जर दिलं असेल, आता आपण काय करू शकतो, स्टँडर्ड इक्वेशन दिलं असेल ax² + bx + c, याच्यावरून आपण काय करू शकतो, रूट्स काढू शकतो. फॉर्म्युला मेथड वापरला की आपल्याला अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू भेटते. जर आपल्याला उलट दिलं असेल, अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू दिली असेल, तर आपल्याला त्याचं इक्वेशन बनवता येईल का, रूट्स काढता येतील का, हे आपण बघणार. इथं बघायचं आपण अल्फा अधिक बीटा ह्याची व्हॅल्यू काढायची. आपण ट्राय करून बघू. आता दाखवण्याचं ना, पण इथं बघा, इथं आपल्याला येणार आहे अल्फा अधिक बीटा. अल्फा काय येणार आहे बघा, सर्वात पहिल्यांदा अल्फाची व्हॅल्यू काय आपण -b, आता प्लस घेऊ, वेगळ्या कलर लावतो, प्लस रूट मध्ये b² - 4ac अपॉन 2a अधिक -b, इथं प्लस घेतलं तिथून मायनस, रूट मध्ये b² - 4ac अपॉन 2. हे अपूर्णांक झाले, फ्रॅक्शन झाले. काय आले, फ्रॅक्शन झाले. यांची बेरीज काय येणार, यांचा छेद समान आहे म्हणजे बेरीज काय येणार आहे 2a समान राहणार आहे. दोघांचं 2 आहे, जो छेद आहे तो समान राहणार. इथं काय करणार -b प्लस रूट मध्ये b² - 4ac, इथं -b तसंच मायनस रूट मध्ये b² - 4ac. बरोबर, अशा प्रकारे ना. इथं प्लस ब्रॅकेट, इथं मायनस ब्रॅकेट, त्याला हे इथं काय होणार आहे, कट होणार. शिल्लक काय राहील -b -2b अपॉन 2a. इथं 2 ला 2 कट झाला, 2 1 2 2 1 2, डायरेक्ट काय शेवटी -b अपॉन a. हे झालं आपलं अल्फा अधिक बीटा. याची व्हॅल्यू काय आली -b अपॉन a. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं, अल्फा अधिक बीटा याची व्हॅल्यू काय आली -b अपॉन a. आता अल्फा गुणिले बीटा याची पण व्हॅल्यू काढता आली पाहिजे. लक्षात फक्त तेवढं ठेवायचं, अल्फा अधिक बीटा काय आलं -b अपॉन a. मग इथं आपल्याला काय बघायचं, अल्फा गुणिले बीटा या दोघांचं काय करायचंय, गुणाकार करायचं. म्हणजे आपण काय करतो -b प्लस रूट मध्ये b² - 4ac, ठीक आहे, अपॉन 2a गुणिले रूट मध्ये -b मायनस रूट मध्ये b² - 4ac.
त्याच्यामध्ये छेदामध्ये काय येणार आहे 2. ठीक आहे. मग असं जेव्हा आपल्याकडे इक्वेशन आहे तेव्हा आपल्याला काय माहित असतं की बघा याचा आपण अपूर्णांकाचा गुणाकार म्हणजे अंशाने अंशाला गुणायचं असतं, याला गुणायचं असतं, छेदाने छेदाला गुणायचं असतं. पहिल्यांदा छेदाचं सोपं आहे, 2 2 1 4 4 1 स्क्वेअर. अंशाचं काय आता ह्याच्यामध्ये सोडवणार कसं, तुम्ही म्हणाल जर ते डायरेक्ट सोडवायला गेला तर थोडं काय होणार किचकट होणार, एवढं मोठं कसं सॉल्व्ह करायचं. पण आपल्याला ते एक प्रॉपर्टी माहिती असली पाहिजे. कुठली तर आपल्याला माहिती आहे ए प्लस बी. इथे मी करतो आपल्याला प्रॉपर्टी कुठली माहिती असते, ए प्लस बी आणि ए मायनस बी. याचा गुणाकार काय असतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके. याचा गुणाकार काय असतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. याच्यामध्ये काय दिसते आपल्याला आता मायनस प्लस बी म्हणजे हे एक राशी धरून एक अधिक दुसरं ब्रॅकेट इथं एक वजा दुसरं ब्रॅकेट म्हणजे पहिल्याचा वर्ग वजा दुसऱ्याचा वर्ग असं येणार आहे. मायनस बी चा स्क्वेअर वजा ते ब्रॅकेटचा वर्ग येणार आहे. ब्रॅकेटचा वर्ग काय येणार आहे तो ओपन मध्ये येणार आहे बी स्क्वेअर मायनस 4 ते आपण सॉल्व्ह केलं की आपल्याला काय भेटणार आहे त्याचं सिम्प्लिफाईड व्हर्जन मध्ये व्हॅल्यू भेटणार आहे. मग मायनस बी चा स्क्वेअर काय असतो बी स्क्वेअर मायनस याचं काय होणार मायनस बी स्क्वेअर मायनस मायनस प्लस 4ac अपॉन 4a चा वर्ग. त्याला एक कट होणार बरोबर. राहिलं काय शेवटी इथं 4ac अपॉन 4a चा वर्ग. 4 1 4 4 1 4 हे इकडे त्याचा वर्ग जाणार. मग आपण काय राहिले ते शेवटी c अपॉन a काय राहिलं c अपॉन a म्हणजे इथं अल्फा बीटाची व्हॅल्यू काय येईल सी अपॉन ए म्हणजे अल्फा अधिक बीटा मायनस बी अपॉन ए. अल्फा बीटाची व्हॅल्यू काय येईल सी अपॉन ए. हे मी थोडस बॉक्स मध्ये काढून देतो तुम्हाला कशासाठी कारण की या व्हॅल्यू तुम्हाला डायरेक्ट काय कशा पाठ करायच्या आहेत. या व्हॅल्यू डायरेक्टली तुमच्या लक्षात राहायला पाहिजे, डायरेक्ट पाठ करायला पाहिजे. आणि याच्यामध्ये कुठलं वरचं काही पाठ करायचं नाही, या व्हॅल्यू पाठ करायच्या. त्याच्यावरून तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे की बाबा तुम्हाला रूट्स दिलेले आहेत, क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले, तुम्हाला रूट्स दिले, रूट्स वरून तुम्हाला इक्वेशन बनवता येते का हे तुम्हाला विचारलं जाईल. पुढे मग हे आपण बघितलंय अल्फा अधिक बीटा रूट्स आहेत. आपण रूट्स वरून क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं बनवायचं ते पण बघू. पहिलं सॉल्ड एक्झाम्पल काय दिले की अल्फा बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. याचे रूट्स आहेत. मग अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा याची व्हॅल्यू काय इथं आपण काय करणार इथं पहिल्यांदा इक्वेशन लिहिणार. इक्वेशन काय 2x² अधिक 6x वजा 5 इक्वल टू 0 हे आपलं दिलेलं इक्वेशन आहे. इथं आपण काय म्हणतो compare other equation with ax² plus bx plus c is equal to 0. हे आपलं स्टँडर्ड इक्वेशन झालं. याशी आपण कम्पेअर करणार. आपल्याला ए ची व्हॅल्यू भेटेल ए बी सी ची. ए ची व्हॅल्यू 2 बी ची व्हॅल्यू अधिक 6 सी ची व्हॅल्यू भेटली -5 ए बी सी ची व्हॅल्यू भेटली आपल्याला. मग आपण काय म्हणणार इथं आपण अल्फा अधिक बीटाची व्हॅल्यू काढणार. मग आपल्याला डायरेक्ट म्हणणार we know the formula. काय माहित आपले अल्फा अधिक बीटा इज इक्वल टू काय येणार आहे मायनस बी अपॉन ए आणि अल्फा बीटाची व्हॅल्यू काय येणार आहे सी अपॉन ए. अल्फा बीटाची व्हॅल्यू काय येणार आहे सी अपॉन ए बरोबर. इथे काय करणार आपण मायनस बी ची व्हॅल्यू काय आहे म्हणजे काय येणार -6 अपॉन ए ची व्हॅल्यू काय येणार आहे 2 म्हणजे बेत्रिक 6 व्हॅल्यू काय येणार -3 अल्फा अधिक बीटा बरोबर आपली व्हॅल्यू काय येणार आहे -3. अल्फा बीटाची व्हॅल्यू काढायची. अल्फा बीटा बरोबर काय येणार सी अपॉन सी ची व्हॅल्यू काय -5 अपॉन ए काय येणार आहे 2 बस एवढंच. अल्फा बीटा इथं टिंब मध्ये टिंब म्हणजे काय असतं गुणिले असतं. ठीक आहे. इथं अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा या दोघांची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. इथं तुम्ही खाली एका ओळीत दिलेलं चालेल हिअर वी गेट द व्हॅल्यूज ऑफ अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -3 अल्फा गुणिले बीटा बरोबर -5/2 आले का लक्षात. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला नक्कीच लाईक करा तेव्हा मला थोडा आनंद मिळेल.
पुढे बघा सॉल्व एक्झाम्पल. दुसरा सॉल्व एक्झाम्पल आहे त्यामध्ये डिफरन्स बिटवीन द रूट्स ऑफ इक्वेशन. जे आपल्याला रूट्स जे आहे म्हणजे अल्फा आणि बीटा याचं काय डिफरन्स बिटवीन रूट्स ऑफ द इक्वेशन आहे इज 7. म्हणजे आपल्याला हे इक्वेशन ऑलरेडी दिलेले आहे आणि त्याचे जे रूट्स आहेत रूट्स मधला फरक 7 दिला आहे. म्हणजे अल्फा मायनस बीटा हे किती दिले 7 दिले. सोडवणार कसं स्टेप बाय स्टेप बघू आपण. पहिल्यांदा द्यायचं आपण सोल्युशन. पहिल्यांदा एक इक्वेशन आहे कसं x² वजा 13x अधिक k इज इक्वल टू 0. ठीक आहे. इथं कंपेरिझन comparing above equation with ax square plus bx plus c is equal to 0. a ची व्हॅल्यू काय येणार आपली 1, b ची व्हॅल्यू काय येणार आहे -13, c ची व्हॅल्यू काय येणार आहे k. ठीक आहे. आपल्याला काय सांगितलंय की द डिफरन्स बिटवीन रूट्स ऑफ इक्वेशन इज 7. डिफरन्स 7 आहे म्हणजे काय येणार आहे द डिफरन्स फ्रॉम इथे आपण स्टार छोटासा करू फ्रॉम गिवन कंडिशन जी आपल्याला दिलेली कंडिशन आहे त्यावर आपल्याला काय करायचं अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू 7. अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू 7. आणि आपल्याला इथे अल्फा अधिक बीटा काढता येईल. अल्फा अधिक बीटा काय येणार अल्फा अधिक बीटा इज इक्वल टू काय येणार आहे आपण इथे लिहिणार -b अपॉन मायनस बी काय येणार आहे -13 अधिक 13 छेद 1 म्हणजे 1 येणार आहे 13. अल्फा अधिक बीटा माहिती अल्फा मायनस बीटा माहिती आपल्याला काय काढता येईल अल्फा काढता येईल आणि बीटा काढता येईल. बरोबर. आपण काय करू या दोघांची ऍडिशन करू म्हणजे अल्फा मायनस इथे मी इक्वेशन पुन्हा लिहून घेतो. अल्फा अधिक बीटा बरोबर 13 अल्फा मायनस बीटा बरोबर 7. त्यांची बेरीज केली तर काय मायनस बीटा प्लस बीटा जाईल तर 2 अल्फा इज इक्वल टू 13 7 20. अल्फाची व्हॅल्यू काय येणार आहे 2 अल्फा लागू दे तिकडे गेला बाजूला काय येणार आहे व्हॅल्यू आपली 10. अल्फाची व्हॅल्यू किती आली आपली 10 आली. बीटाची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला बरोबर काढता येईल का. अल्फाची व्हॅल्यू 10 आली. आपल्याला काय माहिती आहे अल्फा अधिक बीटा किती आहे 13. तर अल्फा किती आहे 10 अधिक किती 13 असेल 10 अधिक बीटा बरोबर 13. हे अधिक तिकडे गेलं वजा 10 बीटा बरोबर 13 वजा 10 किती येणार आहे 3. बीटाची व्हॅल्यू किती आली आपली 3. आता आपल्याकडे अल्फा आहे बीटा आहे मग आपण काय करणार आता आपल्याला के ची व्हॅल्यू काढायची ना. डिवाइड कशासाठी केला आपण पण अल्फा गुणिले बीटा इथं आपण लिहिणार बीनो काय माहिती आपल्याला अल्फा गुणिले बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. मग फॉर्म्युला आपण बघितले काढलं तसं अल्फा गुणिले बीटा बरोबर काय असतं सी अपॉन अल्फा अधिक बीटा मायनस बी अपॉन ए. अल्फा बीटा काय असतं सी अपॉन. हेच व्हॅल्यू अल्फा गुणिले बीटा तिथं अल्फा माहिती आपल्याला बीटा माहिती अल्फा किती आहे 10 गुणिले बीटा किती आहे 3 बरोबर सी किती आहे के अपॉन ए किती आहे 1 10 30. के ची व्हॅल्यू काय आली 30. हेच आपण लिहिणार दॅट इज के बरोबर 30. त्याला काय करू आपण असा बॉक्स करू. के ची व्हॅल्यू काय आली आपली 30 आली. मग इथे एका वाक्यात आपण काय लिहिणार हिअर एलिमेंट हिअर we get the value of k is equal to 30. ह्याला करायचं अंडरलाईन इथं बॉक्स करायचा. त्याचबरोबर इथे एका वाक्यात लिहिताना k बरोबर 30 हे अंडरलाईन करून हे झालं आपलं दुसरं एक्झाम्पल. सॉल्व एक्झाम्पल झालं. पुढचं एक्झाम्पल बघू आपण. पुढचं एक्झाम्पल काय दिलं आपल्याला if alpha and beta are the roots of the equation आपल्याला इक्वेशन दिलेले आहे then find alpha cube plus beta cube. alpha cube plus beta cube हे आणि alpha square plus beta square हे सूत्र बघून अवघड वाटते पण ते अवघड नाही. सर्वात पहिल्यांदा ह्याच्या आधी तुम्हाला एक सूत्र माहित असलं पाहिजे फॉर्म्युला माहित असला पाहिजे. आपण काय करू इथं लिहू
आपल्याला काय सांगितलंय, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब हा काढायचा आहे आणि अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. आता काही जणांच्या लक्षात असेल की त्याचं उत्तर काय असतं, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. हे फॉर्म्युला सगळ्यात बऱ्याच जणांना माहिती आहे. ते काय म्हणते, अल्फा अधिक बीटा कंसामध्ये अल्फा स्क्वेअर प्लस मायनस अल्फा बीटा प्लस बीटा क्यूब. म्हणजे हे डायरेक्ट कुठून येते, ए क्यूब प्लस बी क्यूब याची व्हॅल्यू काढायची असते तर काय उत्तर येतं, ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर ही त्याची व्हॅल्यू आहे. हे डेरिव्हेशन आपण 8वी मध्ये बघितलेलं आहे. 8वीच्या वर्गामध्ये हे आपल्याला कसं काढलं जातं, ए प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब. एकच मी तुम्हाला सांगतो, याचं एक्सपान्शन काय येतं, ए क्यूब प्लस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब. याच्यामध्ये मला हे आणि हे पाहिजे. एका साईडला घेतलं काय होईल, ए क्यूब प्लस बी क्यूब. हे बाकीच्या इकडे वजा जाणार, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब मायनस 3 ए स्क्वेअर बी मायनस 3 ए बी स्क्वेअर. याच्यातून कॉमन काय निघेल, याच्यातून जर -3 ए बी जर मी कॉमन घेतला, -3 ए बी जर मी कॉमन घेतला, इथं काय शिल्लक आहे, ए प्लस बी. इथं ए प्लस बी, इथं पण ए प्लस बी. म्हणजे इथून आपल्या लक्षात काय येते, जर मी ए प्लस बी कॉमन घेतला, ए प्लस बी एवढं फक्त कॉमन घेतलं, शिल्लक काय आहे, तर आपल्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3 ए बी हे आपलं शिल्लक आहे. मग याचं एक्सपान्शन करायचं, इथं काय होणार आहे, ए प्लस बी तसंच इथं होतं, ए स्क्वेअर प्लस 2 ए बी प्लस बी स्क्वेअर मायनस 3 ए बी. इथं यांची प्रोसेस होते. लास्टला आपल्याला सेम उत्तर भेटतं, ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. ओके, हा फॉर्म्युला आपल्याला भेटतो. आता इथं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर याची व्हॅल्यू कशी भेटते, आपण ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर घेऊ, काय भेटणार आपल्याला, ए स्क्वेअर प्लस 2 ए बी प्लस बी स्क्वेअर. मला काय पाहिजे, ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर पाहिजे. एका साईडला घेतलं काय भेटेल मला, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर बरोबर काय, अधिक 2 ए बी तिकडे गेलं वजा 2 ए बी, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 ए बी. एवढं जरी घेतलं एवढं ठेवलं तरी चालेल. एवढं हे जर चिन्ह बदलले तर काय होणार, प्लस जर मी मायनस केलं तर इकडे काय होणार, सिमिलर थोडीशी चिन्ह चेंज होतात, बाकी काही होत नाही. आपण घेऊ ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय होणार, ए स्क्वेअर मायनस 2 ए बी प्लस बी स्क्वेअर. याच्या फॉर्म्युला मध्ये जास्त फरक नाही, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 ए बी चा प्लस 2 ए बी. आता जर समजा हे फॉर्म्युला तुम्हाला यूज करायला नसणार, हा जास्त असणार ना, हा कधी वापरायचा, जर तुम्हाला दिलं आहे की तुम्हाला रूट्स मध्ये अल्फा मायनस बीटा याची व्हॅल्यू दिली आहे आणि अल्फा बीटाची व्हॅल्यू दिली आहे, तर तुम्ही हे वापरू शकता. मग आपण काय म्हणतो, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब आणि अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आपण हे फॉर्म्युला बघितलो, पण हे आपल्याला डायरेक्ट कसे नाही यूज करतात, हे आपल्याला यूज नाही करतात, आपल्याला हे यूज करावं लागेल. कुठला येणार, पण लास्टला आपण लक्षात काय ठेवायचं, त्याचं पूर्ण एवढं हे मी डेरिव्हेशन सांगितलं की हा फॉर्म्युला कुठून आला. आपण वापरणार कुठलं, ए क्यूब प्लस बी क्यूब बरोबर काय वापरणार, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब मायनस 3 ए बी ए प्लस बी. हे अल्फा बीटामध्ये जर तुम्ही लिहिलं तरी चालेल, ठीक आहे. आणि इथं पण आपण काय वापरणार, हे वाला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 ए बी. हे आपण हे दोनच फॉर्म्युला आपण वापरणार आहे. हे वापरून आपण काही सॉल्व एक्झाम्पल बघूया. पहिले सॉल्व एक्झाम्पल काय आपल्याकडे, इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ ए इक्वेशन, फाइंड अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब आणि अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपण काय करतो, कंपेअरिंग अबव इक्वेशन, आपलं रेग्युलर पहिली लाईन, कंपेअरिंग अबव इक्वेशन ax plus bx plus c is equal to 0. abc ची व्हॅल्यू आली, a ची व्हॅल्यू 1, b ची +5, c ची व्हॅल्यू काय येणार आहे मायनस. बरोबर. इथं अल्फा आणि बीटा काय असतं, मायनस बी आपण -5/1 म्हणजे काय येणार आहे -5. आपल्याला अल्फा अधिक बीटा इज इक्वल टू काय आहे -5.
अल्फा बीटाची व्हॅल्यू काय आहे मायनस सी अपॉन मायनस 1/1 म्हणजे काय येणार -1 म्हणजे अल्फा बीटा काय येणार आहे -1 अल्फा बीटा -5 अल्फा बीटा काय येणार आहे -1 एवढी व्हॅल्यू आपल्याकडे आहे. मग याच्यावरून आपण ते सॉल्व्ह करणार आहे. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब कसं करणार आपण अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा क्यूब मायनस 3 अल्फा बीटा कंसामध्ये अल्फा प्लस बीटा हा फॉर्म्युला आपण कुठून घेतला इथून घेतला -3ab कंसामध्ये a प्लस b ब्रॅकेट क्यूब मायनस 3ab कंसामध्ये a प्लस b अल्फा प्लस बीटा क्यूब -3 अल्फा बीटा कंसामध्ये अल्फा जी बीटा हे व्हॅल्यू आपण या सगळ्या व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पुट करणार तेव्हा आपल्याला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब अल्फा अधिक बीटा किती -5 -5 चा घन वजा 3 गुणिले अल्फा बीटा किती आहे -1 गुणिले अल्फा अधिक बीटा काय -5 5 चा घन 125 आणि चिन्ह मायनस आहे नंतर मायनस तसंच राहणार. एखाद्या निगेटिव्ह संख्येचा जो घन असतो तो काय असतो नेहमी निगेटिव्ह असतो आणि यांचा काय वजा अधिक होणार पण अधिक गुणिले वजा राहणार पुन्हा 515 यांची काय होणार आहे बेरीज यांची बेरीज काय होणार 5 आणि 5 10 चालेल 2 2 4 काय झालं -140 म्हणजे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब किती आलं आपलं -140. ठीक आहे. मग आता दुसरं काय काढणार आहे आपण अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर याची व्हॅल्यू काय येणार आहे बघा. मग याची व्हॅल्यू काढायची ती कशी काढणार आपण अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर -2 अल्फा बीटा. ठीक आहे. मग याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करणार अल्फा अधिक बीटा याची व्हॅल्यू काय जाते -5 चा स्क्वेअर -5 चा वर्ग वजा 2 गुणिले अल्फा बीटा काय आहे -1 2 गुणिले -1 5 चा वर्ग 25 हे तर मायनस आहे मायनस काय होणार प्लस 2 1 2 25 आणि 2 27 अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आपल्या याची व्हॅल्यू काय आली 27. मग इथं आपल्याला दोन्हीची व्हॅल्यू मिळाली. इथं फक्त खाली आता इथं मागे जागा नाही तुम्ही काय लिहा हिअर वी गेट द व्हॅल्यूज ऑफ इथं पहिला आकडा टाकायचा पॉईंट मध्ये व्यवस्थितपणे की अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब बरोबर आहे वजा 140 आणि खाली दुसरा आकडा टाकू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू 27 अंडरलाईन चांगले मार्क नक्की मिळेल. पुढचं इक्वेशन ऑब्टेन अ क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव्हिंग गिवन रूट्स म्हणजे जर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले आपल्याला अल्फा आणि बीटा हे काय दिले क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले मग हे वापरून आपल्याला काय करायचंय एक क्वाड्रॅटिक इक्वेशन बनायचं रूट्स दिले अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू दिली आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवता आलं पाहिजे. इथं डायरेक्ट a स्क्वेअर प्लस b x प्लस c येऊन नाही चालणार आपल्याला a ची व्हॅल्यू माहित असते b ची व्हॅल्यू माहित असली पाहिजे. मग इथं काय वापरणार कसं काढलं जातं ते आपल्याला काय माहिती x ची व्हॅल्यू अल्फा आहे किंवा x ची व्हॅल्यू काय आहे बीटा आहे. दोन्ही व्हॅल्यू काय आहे सेम आहे म्हणजे x ची व्हॅल्यू अल्फा असू शकते किंवा बीटा असू शकते. मग आपण काय म्हणणार की कंसामध्ये बघायचं x इथं अधिक अल्फा इकडे आल्यानंतर वजा x वजा अल्फा इकडे काय राहिले 0 इज इक्वल टू 0 और काय येणार x वजा बीटा इज इक्वल टू 0 बरोबर. एक तर ह्याची व्हॅल्यू त्याची व्हॅल्यू x वजा अल्फा इज इक्वल टू 0 आणि x वजा बीटा इज इक्वल टू 0 हे आपण माहित नाही. हे कधी येतं जे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथडने काढतो तो आपल्याला माहिती आहे दोघांपैकी एकाची व्हॅल्यू 0. मग आपण याचा गुणाकार करू x वजा अल्फा आणि x वजा बीटा इज इक्वल टू काय असतं 0. मग x ने x ला गुणलं काय भेटणार आपल्याला x स्क्वेअर x ने बीटा गुणलं मायनस बीटा x आता x ने गुणून त्याला आता अल्फाने गुणून बघायचं याने याला गुणलं मायनस आपल्याला काय भेटणार आहे अल्फा एक्स आणि ह्याला गुणलं मायनस होणार प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये आता बघितलं इथे एक्स आहे इथे एक्स इथं मायनस आहे आपण काय केलं दोघांचं मायनस साईन कॉमन घेतलं तर आपल्याला काय भेटतं अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. म्हणजे इथं काय करणार की आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन येणार आहे काय कसं की
अल्फा आणि बीटा हे रूट्स जर आपल्याला माहित असते तर आपण रूट्स वापरून हे काय करू शकतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवू शकतो. कसं बनवणार, एक्स स्क्वेअर मायनस कंसामध्ये अल्फा अधिक बीटा काढायचं, त्याला मायनस साईन लावायचं आणि अल्फा बीटा यांचा गुणाकार. अशा प्रकारे हे आपलं फायनल इक्वेशन असणार आहे. ह्याच्यानंतर आपण एक सॉलिड एक्झाम्पल बघू याच्यावर. आता एक इक्वेशन काय दिलं, ऑब्टेन द क्वाड्रॅटिक इक्वेशन इफ द रूट्स आर -3 and -1. इथं आपल्याला काय दिले, अल्फाची व्हॅल्यू काय येणार -3, बीटाची व्हॅल्यू काय येणार -7. मग अल्फा अधिक बीटा काढू. अल्फा अधिक बीटा काय आहे, -3 -7, 7 आणि 3 10 -10. अल्फा अधिक बीटाची व्हॅल्यू काय आहे आपली इथं -10. अल्फा बीटाची व्हॅल्यू काय येणार -3 गुणिले -7, 3 7 21 प्लस 1. अल्फा बीटाची व्हॅल्यू काय येणार आहे 21. काय येणार आहे 21. अल्फा बीटाची व्हॅल्यू किती आली 21. मग इथं आपण काय म्हणणार, वी नो the quadratic equation by using the roots. ठीक आहे. मग आपल्याला काय क्वाड्रॅटिक इक्वेशन माहिती आहे, रूट्स वापरून आपण काय करणार, इथं वापरणार. इथं काय लिहिणार, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा अधिक बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. हे आपल्या येणार काय, क्वाड्रॅटिक इक्वेशन येणार आहे. मग याच्यामध्ये काय करायचं, व्हॅल्यू पुट करायचं. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा अधिक बीटा किती आता -10 एक्स आणि अल्फा बीटाची व्हॅल्यू काय आली 21 अधिक 21 इज इक्वल टू 0. तर मायनस काय प्लस एक्स स्क्वेअर अधिक 10x अधिक 21 इज इक्वल टू 0. हे काय येणार आपलं फायनल क्वाड्रॅटिक इक्वेशन येणार आहे. हे आपण काय म्हणणार, when we get the quadratic equation by using the root -3 and -7. हे आपण इक्वेशन बनवून क्वाड्रॅटिक इक्वेशन रूट्स वापरून. ओके, हे झालं. आपण काय करू, समरी बघू. आतापर्यंत आपण काय शिकलो, आतापर्यंत आपण पहिल्यांदा फॉर्म्युला मेथड मध्ये बघितलं की त्याचं इक्वेशन म्हणजे अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c हे काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. म्हणजे हे आपलं स्टँडर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. त्यामध्ये आपल्याला a, b आणि c या तिघांची व्हॅल्यू भेटते. मग याच्यामध्ये आपण अल्फा आणि बीटा याची व्हॅल्यू काय दिली आपली -b प्लस मायनस रूट मध्ये b स्क्वेअर -4ac अपॉन 2. याच्यामध्ये अल्फाला आपण प्लस घेतो, बीटाला आपण मायनस घेतो. त्यामुळे आपण पुढे बघितलं अल्फा अधिक बीटा बरोबर काय -b अपॉन a असतं आणि अल्फा बीटा यांचा गुणाकार काय असतो c अपॉन a. पुढे नेचर ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. ही जर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन हे दिलेलं आहे मग त्याचं नेचर कसं असणार आहे, मग आपण काय त्याची व्हॅल्यू कशावर डिपेंड करते, तर b स्क्वेअर -4ac याच्यावर, आणि त्यालाच काय म्हणतात डिस्क्रिमिनंट. ठीक आहे. आणि त्याला डिनोट केलं जातं या त्रिकोणानं, त्याला म्हणतात डेल्टा. काय म्हणतात डेल्टा. पुढं जर डेल्टाची व्हॅल्यू 0 असेल तर रूट्स काय असतात रिअल आणि इक्वल असतात. व्हॅल्यूज काय असतात रिअल आणि इक्वल. जर डेल्टाची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी असेल तर काय असतात त्याची जे रूट्स असतात तर रिअल आणि अनइक्वल असतात. आणि जर डेल्टाची व्हॅल्यू 0 पेक्षा लहान असते म्हणजे रूट मध्ये निगेटिव्ह जातं, म्हणजे त्याची जी व्हॅल्यू असते आर नॉट रिअल. हे काय कॉम्प्लेक्स नंबर मध्ये जातं आणि याची जी व्हॅल्यू असते ते रिअल नसते. पुढं द क्वाड्रॅटिक इक्वेशन हुज रूट्स आर अल्फा आणि बीटा. तर अल्फा आणि बीटा जर आपल्याला रूट्स दिले असतील मग ते क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं काढणार, तर त्यासाठी हे आहे फॉर्म्युला एक्स स्क्वेअर मायनस कंसामध्ये अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा बीटा इज इक्वल टू हे आपले रूट. हे रूट्स वापरून आपण काय करणार क्वाड्रॅटिक इक्वेशन त्यात बनवणार नाही. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू आपण नेक्स्ट भागामध्ये.